नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्फत शिक्षकांना मार्गदर्शक व्हिडिओ निर्मितीमध्ये हा व्हिडिओ सादर करीत आहे। क या मुळाक्षराचे वाचन। क या मुळाक्षराचे वाचन करण्यासाठी मुलांना सर्वप्रथम आपण काही साहित्य दाखवणार आहोत। तर असं साहित्य आपल्याला मुलांना दाखवायचं आहे ज्या साहित्याचं नाव क ह्या मुळाक्षरापासून सुरू होईल। असं साहित्य आपण मुलांना दाखवणार आहे। तर त्यामध्ये क हे आपण साहित्य मुलांना दाखवणार आहे। मुलं आपल्याला उत्तर देतील त्या साहित्याचं नाव काय आहे। क प याची सुरुवात झाली आहे क या ध्वनीपासून, क या मुळाक्षरापासून। हे आपल्याला मुलांना सांगायचं आहे क क। त्यानंतर आपण त्यांना दुसरं साहित्य दाखवायचं आहे। विद्यार्थी आपल्याला उत्तर देतील कंगवा। मग कंगवाची सुरुवात कुठून झाली आहे। क या मुळाक्षरापासून झाली, क कंगवा। त्यानंतर आपण अशा दुसऱ्या वस्तू त्यांना दाखवायच्या आहे। उदाहरणार्थ कंगन, क। त्यानंतर आकाशकंदील, इथे कंदील, कंदील या मुळाक्षरापासून हा शब्द तयार झाला आहे। त्यानंतर आपण दाखवणार आहे त्यांना ही वस्तू। विद्यार्थी सांगतील काय वस्तू आहे। कढई। याच्यामध्ये पहिलं मुळाक्षर काय आलंय क, म्हणून कढई क। त्याचप्रमाणे कंदील, कंदील क। आता मुलांना क वरून येणाऱ्या वस्तूंची नावं सांगता आली आहेत। आता यासाठी आपण आता एक चार्ट तयार केला आहे, शब्दचक्र। तर शब्दचक्रामध्ये आपल्याला दिसतंय आता क मध्यभागी लिहिलेला आहे आणि तो लाल अक्षराने आपण त्याला घट्ट अक्षरामध्ये, लाल या घट्ट अक्षरामध्ये त्याला आपण फोकस केलेला आहे की जेणेकरून मुलांना क हे मध्यभागी आहे आणि ते क आपल्याला शिकायचं आहे, त्याला क म्हणायचं आहे। तर आता त्याच्या आजूबाजूला मी सगळे शब्द लिहिलेले आहेत ते क वरून आहे। तर शिक्षकांनी उदाहरणार्थ कमाई, कवच, कबीर हे मुळाक्षर वाचायचे आहे आणि मुलांनी पाठोपाठ त्याच्या शिक्षकाच्या पाठोपाठ मुलांनी ते शब्द वाचायचे आहेत आणि क या मुळाक्षरावर जोर द्यायचा आहे आपल्याला। आता हा झाला पहिला चार्ट, पूर्ण वाचून झालाय आपला। त्यानंतर दुसऱ्या चार्टमध्ये आपण बघतोय तिथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये क हे मुळाक्षर मध्यभागी पण येऊ शकते, काही ठिकाणी तिसऱ्या नंबरवर पण येऊ शकते, काही ठिकाणी ते 4 नंबरवर सुद्धा येऊ शकतं। तर तिथे आपल्याला मुलांना हे सांगायचं आहे आता की इथे ह्या शब्दांमध्ये तुम्हाला क जिथे दिसेल, क हे मुळाक्षर तुम्हाला जिथे दिसेल त्याला तुम्ही गोल करायचं आहे आणि गोल करून त्याला क असं म्हणायचं आहे। जसे तुमचे नाव असतात तसं त्या मुळाक्षराचं नाव काय आहे, क हे त्या मुळाक्षराचं नाव आहे आणि ते तुम्हाला उच्चारायचं आहे, त्याला क असं म्हणायचं आहे। म्हणून ह्या चार्टमध्ये आता जिथे जिथे तुम्हाला क दिसेल तिथे तिथे आपल्याला त्या क ला गोल करून तिथे त्याला क असं म्हणायचं आहे, असं आपल्याला मुलांना सांगता येईल। आता हे सगळं झाल्यानंतर मुलांना आपल्याला गृहपाठ पण देता येईल। त्यासाठी मी एक शब्दडंबर, एका चार्टवर शब्दडंबर तयार केलेला आहे आणि एक उतारा पण तयार केलेला आहे। तर तो उतारा, ज्या उतारामध्ये जास्तीत जास्त शब्द क या मुळाक्षरापासून आलेले आहेत आणि शब्दडोंगरमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शब्द असे आलेले आहेत की त्यामध्ये क हे मुळाक्षर आलेलं आहे आणि क या मुळाक्षराचं दृढीकरण होण्यासाठी आपल्याला हा चार्ट खूप उपयोगाचा आहे आणि ह्या चार्टच्या झेरॉक्स काढून आपण मुलांना घरी देऊ शकतो आणि घरचा अभ्यास सांगण्यासाठी त्यांना की घरी तुम्ही गेल्यानंतर ह्या चार्टमध्ये तुम्हाला जिथे जिथे क दिसेल त्या क ला तुम्ही गोल करायचं आहे आणि त्याला क असं म्हणायचं आहे, जेणेकरून क या मुळाक्षराचं दृढीकरण होईल आणि मुलांची क या मुळाक्षराशी दोस्ती होईल। शिक्षक बांधवांना माझा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद।